सुखकर्ता कलावांच्या मुंबई सविने सादर करत आहे संतोष चौलकर लिखित आणि विजय मांडवकर दिग्दर्शित अंक दुसरा आणि शेवटचा लव कॉलेज विदाउट नॉलेज. आमचं वाटोळं करायचं ठरवलं ना, करा एकदाच काय ते करून टाका. मग माझ्याशी काही गुळगुळ करायचंय काय? म्हणजे मला तुमच्यासोबत माझ्यासोबत काय? किती अरसिक आहात हो तुम्ही. मी आणि अरसी तुला माहित नाही मी काय चीज आहे ते. जास्त पुशारक्या मारायची गरज नाही. हो मॅडम, माझ्या नादी लागू नका. तुमच्या नादी लागायचं की नाही हे आपण नंतर की नाही. मी तुला एक ऑफर देते. ऑफर कसली? बसून घ्या पटकन. आमचा या क्षणी तू माझ्याबरोबर चांदण्यात फिरायला येशील. काय तुम्ही एकटाच येणार ना? मग तुम्ही काय तुमच्या मित्राला घेऊन येणार? नाही नाही नाही, हो नाही नाही, त्याचा अभ्यास आहे ना. माझा अभ्यास झालाय. अभ्यास झाला ना? नाही झालाय तुझा अभ्यास. ये रे ठेवून बस तुझे. मॅडम निघूया. चला. वापस चांदण चांदण झाली रात, स्वातीय मुला येऊन गेली आज. काय आहे? कुठे काय? काही नाही. मग जाणार तुझ्या जागेवर बस. का मी ते बसू शकत नाही. असं कुठं म्हणालो मी? म्हणजे मी समजू शकते. काय? तुझा मित्र अमोल एका मुलीच्या हातात हात घेऊन मस्त रात्रीच्या लख्ख प्रकाशात फिरतोय म्हणून तू जळतोयस ना. अरे पण मी का जळू? मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? कुठल्या? एवढा पण कठीण प्रश्न नाहीये घाबरायला. कठीण नाहीये. हो ठीक आहे. मग विचारा. समीरजी, हं? दोन तरुण मुली तुझ्या खोलीत मुक्कामाला आल्या आहेत. बरं मग? मग तुझ्या मनाची अवस्था कशी होईल? अहो काय प्रश्न विचारताय तुम्ही? जेवढं विचारलंय तेवढं सांगा. आता तुम्हाला कसं सांगू? उगाच फालतू काड्या करायची गरज नाहीये. अहो आगीजवळ लोण्याचा गोळा धरल्यावर जे होईल ते झालं आमचं. जेवढं तुला विचारलंय ना तेवढं सांग. फालतू काढायची गरज नाही. असं? मग तुझा प्रश्न दिला ओळख मला ना उत्तर द्यायचंय. काय करणार आहे? अहो रागवलात. अहो विचार तुझा प्रश्न. जर या क्षणी या क्षणी मी तुम्हाला मला काय प्रपोज केला तर तू काय करशील? मी काय करेन? हो. सांगू? हो. खरं? खरंच.
हो तणवी साहेब. अरे अरे जन्नतची मनतची काय आहे का नाही? तुम्ही तर विकलेलीच आहे. तिला विकली ती माहित नाही विकली. अरे पण तुला तरी काय आहे की नाही? सोडा निर्लज्ज लोकांना काय सांगायचं. जाऊ दे एक निरोप आहे कसला कर्तव्य सरांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलंय. हा 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 जातो कर्तव्य सरांनी बोलवलंय. हा हा जातो ना. आता या किल्ला घेऊन जाताय. चल काय सत्यनारायणच्या पूजेला बोलवलंय मग. हा मी जातो. येडपटाच्या आईला काय मॅडम अभ्यास कसा चाललाय? उत्तम. तुला तर सगळं माहीतच असेल ना. हो माहिती आहे तर. अभ्यास घेतला की कोणी ना कोणी कडमडतं. हा पण कितीही व्यत्यय आला ना तरी एकदम रेटून संशोधन करा. मूर्ख इडियट काम चुकार. कोण? अरे अरे झाडू तिकडे मी मारतो. काय म्हणते? अरे वा वा काय कोणी मारा? बाबा काय मूर्ख कुठला अरे हे पावलं टाकणं बघून चाल ना. सर तुम्ही इथे आहात? मी तुम्हाला कुठे शोधत होतो? कशाला? हा? सर एवढ्या प्रेमाने मला भेटायला आले आहेत ना. प्रेमाने म्हणजे? ए तुझा ना प्रियंकाजी तुम्ही बोला सर, कल्पना करा की हो तुम्ही आल्यापासून फक्त कल्पनाच करतोय. गेस करा की आता चेस करून करून सर गॅसवर जातील. गप ना गप. प्रियंकाजी तुम्ही बोला. गेस करा की या क्षणी मी तुम्हाला प्रपोज केला तर. काय प्रपोज? अरे केला तर घोटाला. अरे पण सरांना काय झालं? आमच्या गावात सरांना काय झालं? हे कपडे याचं काय वजन आहे बघा ते. अरे तुला काय तुम्हाला कोणाला कुणी सांगितलं यांच्यासमोर? जायला स्वप्नातून बाहेर आला किती वेळ जाईल का कोणाच ठाऊ. अरे काय ग दिसणाऱ्या सर्वांना प्रपोज कर तुला खूप हौस आहे ना. पुढे येऊ नकोस म्हटले मी. का पुढे येऊ नकोस हा? तू मलाही प्रपोज केला त्याचं प्रत्युत्तर तुला मी दिलं पण तुझी हौस तर लागली. अजून प्रत्युत्तर हवंय. हो हा खरं सांगण्यात काय मस्त मजा आलेली आहे. अमोल तू का आला? हा? अरे म्हणजे तू केव्हा आला? स्वाती हात सोडा बदल. आणि काय रे शाण्या तुला स्वातीचा हात काय म्युन्सिपालिटीचा दंड वाटला का पकडायला? अरे तुम्हाला ते पकडायचे तर नंतर पकडा रे. आधी जेवायला चला. स्वाती चल आपण जेवायला जाऊ. नाही मला भूक नाहीये तुम्ही जा. हो तुला कशी भूक लागेल? मस्त अन्न पिऊन आलीस ना ह्याच्या सोबत. चल आपण जेवायला जाऊ. थांबा. आता काय? स्वाती आणि प्रियंका आम्हाला खरं खरं सांगा. काय? आम्हाला सांगा तुम्ही दोघी नेमका कोणत्या मुलासाठी इथे आला आहे? आम्ही दोघी प्रपोज करायला. काय असं तुम्ही ठीक आहे ना? अरे नाही ना. अरे, ही प्रियंका प्रपोज शब्द उचलल्यापासून ते 1000 वेळा घोड्यावर चढलो आणि उतरलो. म्हणजे 1000 वेळा मनाच्या मनात मुलं सुद्धा झाली असतील. हो सर शुद्धीवर या शुद्धीवर. या हॉस्टेलचं भवितव्य अवलंबून आहे तुमच्यावर. हा. अरे, तुझं हॉस्टेल गेलं खड्ड्या. काय? स्वातीजी आता एक मिनिट तुम्ही मला प्रपोज करा. मी आणि करा की. काय हरकत आहे प्लीज. ऐक ना या परिसरात कुठे मेंटल हॉस्पिटल आहे का? थोडंसं लांब आहे कशाला? हा प्राणी आता इथे राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाहीये. मला एक कळत नाही की प्रियंका असं कर्तव्य सरांना काय म्हणाली ज्यामुळे कर्तव्य सर पेक्षित पडले. मी तर सरांना एवढंच म्हटली सर या क्षणी मी तुम्हाला प्रपोज केला तर. केला तो घोटाळा.
जाळ्यात पाडून विचारली, शपथही घातली. हा रे, ती सांगणार इतक्या कर्तव्याने घोटाळा केला ना. ते काही म्हणा बोल, पण ह्या दोघे आहे ना मला संशयात्मक वाटतं. हो. त्या नेमका कोणत्या कामाला लागल्यात ना हे समजायला हवं. दोघी पुढ्यात त्या लग्नात दोघी मुली. कोण सर? अरे त्या मुली तोती आहेत, तोतिया. कशावरून? अरे त्यांनी दिलेलं युनिव्हर्सिटीचं लेटर. अरे तुम्ही काय केलं? अरे त्या युनिव्हर्सिटीच्या मुली नाहीये. मग अरे फ्रॉड आहेत, फ्रॉड. तरीच तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो. पण कुठे आमचं ऐकायचं ठीक. ए धोंडीबा, पहिला पोलिसांना बोलला पहिला. त्याला होतो हा हॅलो, हा पोलीस स्टेशन. काय जोड्याने मारे? अहो साहेब, आमची थोबड अगोदर जोड्याने मारायला चालेल. मूर्खा. अरे बाबा नो, हे असं चुपीत बनावं. हो रे, काटा काढूया. पण मी काय म्हणतो, जर त्या मुली अतिरेक्यांपैकी मानवी बॉम्ब असतील तर कमरेचं बटन दाबलं. तुम्हाला म्हणतो सर, अतिरेकी आहेत ना, अशाच सुंदर मुलींना मानवी बॉम्ब म्हणून पाठवतात. कमरेचं बटन दाबलं की धडा. बावलट, कशाला आम्हाला आणि सरांना घाबरतो रे? ते काही नाही. मी आता इथे नाही राहणार. समीर, मला मरायचं नाही. तुम्ही मरा. मला जिवंत राहायचंय. तुम्हा सर्वांना माझा अखेरचा दंडोत. मी ही रूम सोडून टाकतो. नाही समीर, सोडून जाते गा अखेरचा तुला सोडून जाते गा दरी दरीतून मावळ देवा दरी दरीतून मावळ देवा देऊळ सोडून धावळे अखेरचा तुला सर मी परवाच एका पुस्तकात वाचलं होतं. ते असे तू घाबरे. अरे तू तरी ऐक ना माझं. तू का बसा? हा प्रिन्सिपल साहेब. हा आलोच. हा काय निघालो. हा आलो. आता मला पण निघावं लागणार. अरे नाही तर प्रिन्सिपल ओरडतील. आत्या सावकाश आहे का? आत्या? आता या आत्या कोण? अरे पण ही आत्या कोण? मी स्वातीची आत्या. काय? हॅलो. हाय हाय हाय. आणि तू अमोल ना रे? अरे लब्बा. हो सोडा. आणि काय हो, मी अमोल आहे तुम्हाला कोणी सांगितलं? अर्थात स्वातीने. काय? हो. आणि तिने जाताना ना तुला फ्लाइंग किस पण दिलाय. काय? हा घे. नका बाज. जाताना साधं सांगून जातात नाही. सर्व मुली ना, सर्व मुली अशाच असतात. छे 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 छे. मला आता इथून गेली नाहीत बरं. अरे पण समीर कुठे गेला? सांग बरं. अरे समीर कुठे गेलाय? तर तुम्ही स्वातीच्या आत्या? हो. माझं थोडं कन्फ्युजन होतंय.
कसलं कन्फ्युजन? तुम्ही तुमच्यात आणि स्वातीच्यात बरंच काही साम्य आहे. सेम दिसता हो. दिसणारच. मी स्वातीच्या पाठीवरून ती गेली आहे. म्हणजे अहो म्हणजे स्वातीची आई स्वाती पोटात असताना म्हणायची, काय म्हणायची? माझा फोटो हातात घेऊन सारखं म्हणायची, मला जर मुलगी झाली तर अगदी अशाच चेहऱ्याची हवी. बरं पुढं. पुढे झाली स्वाती माझ्यासारखी. तरी पण माझा हा ब्युटी स्पॉट कसा वाटतोय? अहो माझ्यासारखा बॅचलर तुमच्या ब्युटी स्पॉटचं वर्णन ते काय करणार? अय्या तुम्ही अजून बॅचलर आहात, तुमचं लग्न नाही झालं? नाही हो. असतात बाई एकेकाची पाशी जड. आता माझाच घ्या ना. काय मी अगदी कोरी करकरीत आहे बिन लग्नाची. काय म्हणताय? मी काय म्हणतो, तुम्ही माझ्या रूमवर या. कशाला? नाही म्हणजे इथं मला थोडं अवकळत आहे ना. मला पण या साडीत अवघडलंय. मग काढून सोडून द्या. हो, कसं आहे, आता जमाना बदललाय ना. तुला सांगू का, तुम्ही ड्रेसमध्ये कशा एकदम अशा क्यूट वाटाल हो. खरंच? खरं. Thank you. हे काय करत्या? सरांच्या दगडीला कधी सोडलं नाहीस तू? अहो धरू द्या हो. धरू द्या काय? आत्याचा नाजुकात मुरगळला म्हणजे? अहो कसा मुलगा येईल या हातावर मी माझं प्राण ठेवणार आहे. आत्या भारीच इम्प्रेस झाले सरांवरती. दोघही समदुःखी आहेत. सामाजिक रे बरबाद झालोय बरबाद. बर दारू पिऊन आलास? विष का नाही पाहिलं म्हणून विचारा सर. आता जिंदगीत उरलंय काय? समीर, माझा जीवा भावाचा मित्र समीर मला सोडून गेला. देवाघरी नाही गेले, दुसरीकडे राहायला गेलाय. असं बोल ना. सर मी काय म्हणते, आपण समीरला विनवणी करू. समीरची माफी पण मागेन मी, पण आपण त्याला परत आणूया ना सर. प्लीज चला ना हो, सर. प्लीज चला सर. सर प्लीज चला, तुम्ही चला चला तू काळजी नको करू. प्रियांका आणि सर तुझ्या मित्राला नक्की घेऊन येतील. पण स्वाती गेला तर खूप वाईट वाटत असेल ना तुला? तुम्हाला काय वेळ लागला तेव्हा वाटत्या? ती स्वाती का वाती गेली विडत. ती गेली ना बरोबर त्या अख्ख्या वस्तीला पेढे वाटणारा पेढे. काय? स्वाती गेली म्हणून तू पेढे वाटणार? हे नुसतं पेढे नाही आहे. हा काय दगड? जगा नाही हो. हा असा नारळ घेणार आणि खोबरं वाटणार खोबरं. आमच्या मागची पिढा गेली म्हणून. मी तुझ्या मागची पिढा काय? तुम्ही नाही हो आत्या. ही साथी दोनच्या डोंगी. मी तुला कच्चा काय? तुम्ही माणसं का तर गाव आत्या? माझ्याशी एक शब्द पण बोलू नको. पेवढा पुढचा बेवडा कुणाला म्हणताय? तुला. मी काही दारू वगैरे प्यालो नाही. फक्त दारू प्यायचं नाटक करत होतो. आणि काय हो मला सांगा, तुमच्या मुलींना असं मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहायची खानदानी बिमारी आहे का? हे असं बोलायला आमच्या मुली काय रस्त्यावर नाही पडलेल्या. हो, तुमच्या मुली रस्त्यावर पडू दे, त्याला खड्ड्यात पडू दे, आणि आमच्या खोलीत नको. पण का? त्याला उठ सुन नुसत्या प्रेमाच्या गोष्टी. प्रपोज काय करतात? तुम्हाला नाही आवडत प्रेम करायला? आत्ता समजलं. हे प्रेमाचं बाळकडून तुमच्या मुलींमध्ये आलं कुठून? म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? तुमच्या मुलींना प्रेमाचं नॉलेज कोणत्या कॉलेज मधून नाही, तर या 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 आत्याबाई क्लासेस मधून आहे. हे आत्याबाई, हे काय नाही, तुम्ही तुमचा वाढदिवसाला बांधा, त्यात तुमच्या मुलींना घाला आणि सुकट आपल्या घरी जा. अरे पण का? मग मुलीच्या अभ्यासाचं कसं? तुमच्या मुली आणि अभ्यास काय संबंध आहे? म्हणजे हे बघा आत्या, तुम्हाला शेवट सांगतोय, आम्ही तरुण आहोत.
मग आमच्या मुली काय म्हाताऱ्या आहेत का? हे म्हातारे हे बघ आमच्याकडून काही उद्या जर बरं वाईट झालं तर आम्ही सुटू सही सलामत. पण तुमच्या मुलींना आयुष्यभर भटकावं लागेल. हॅलो या तोंडी बा काय झालं सारं ना सर सांगू का त्याला? अरे नको घाबरू नका तुम्ही. हा. मी कुणाला काही सांगणार नाही. नाही नाही ते काय नाही. तोंडीबा सांग सरांना काय झालंय? अहो ते स वरून की प वरून नाव होतं त्या कुत्रीचं म्हणून काय तिला मिठी मारायची. अरे तोंडी बा गप्पा बसायला काय घेशील. मला काय नको, तुम्हीच घ्या 14 इंजेक्शन, ते पण पोटात. अरे बापरे अरे 14 इंजेक्शन पडत. अरे मला कोणीतरी माझ्या रूमवर सोडा रे. अहो, मी पण तेच म्हणतोय, पण तुम्हाला इकडे यायची घाई ना. काय करणार ना? आपली चोच आहे. मुंबईला मिळाली खबर अगदी पक्की आहे. नाही नाही हो, कुत्रा कर्तव्य लावलंय, कर्तव्य कुत्र्याला नाही. काय ना ते पुरीचं लपडं अजून मिटले नाही. थेट मिटवण्याचं नाराज होतो, पण तेवढ्यात ते कुत्र्याचं लपडं मध्ये आलं ना. काय डॉक्टर ना? हो हो, आत्ता जातो आणि डॉक्टर चावरेला घेऊन येतो. होतो. अरे डॉक्टर चावले. अरे डॉक्टर पैसा घेते 14 इंजेक्शन पोटात यायला लागते. अरे मला लय भीती वाटते रे. अरे जाऊन अडकव रे आणि ते जाता जाता त्या सगळीला पण शोध. अहो सर आज मला या अवस्थेत सोडून कसा जाऊ. अरे माझी काळजी घ्यायला आत्या आहे ना. तुझा आत्या सन्मान आहे स्वतःला. पाहिलं तात्याबाई ही पोरं पण माझी तेच असतात. पण तू कुठलाच कशाला सर? अहो त्रास होतोय ना तुम्हाला. अहो बसा एका जाग्यावर. आता कसं वाटतंय? बरं वाटतं. हो सर, हो सर. अहो सर हे असं कसं झालं हो सर. अरे कचडिया हे महत्वाचं नाही सर. सर या पण सर तुम्ही लग्न वेगळे केलं की काय. तुम्ही तर सुपेरित सर मला सांगतो. वा वा वा, मस्त जोडी, एक नंबर. तोंडाला येईल ते बोलू नको. मी काय त्यांची मिसेस नाहीये. मग मी अनमॅरिड आहे. 100% अनमॅरिड. हो सर, तुम्ही बसा. हो सर, बसा. काय माणूस आहे. लग्नाचा विषय निघाला की हा मेलेला पण जागा होतो. हा? हो काय सर हे. आणि हा आत्याबाई, तुम्ही आता ताबडतोब मुक्कामाला वा. का? आता कुठे तुमचा सहवास हवावासा वाटत होता आणि लगेच त्यांच्या पोटात दुखायला लागलं. आणि ह्याच्या सोबत ती भविष्याची स्वप्न रंगवली ती. भविष्याची स्वप्न रंगवायला मला काही कुत्रा चावलाय. अरे कुत्रा नाही रे कुत्री चावले. तुम्हाला कुत्री चावते, नाहीतर या आत्याबाई चावते. पण आमची पाठ सोडा. सर, एक काम करा, या दोघींना घेऊन तुमच्या रूम मध्ये जा. ठीक आहे. चला हो सर, आम्ही तुमच्या रूम मध्ये राहू. चालेल. यांना वाजका म्हणायला आटल्या आमच्या खेळ. चला चला, निघा निघा. हो आत्याबाई तुमचाच आधार आहे हो मला. सर, तुमच्या सोबत कोणी नसलं तरी चालेल. मी कायम तुमच्या सोबत असेल. तुमचाच आधार आहे हो आत्याबाई. आत्या, मी पण तुझ्या सोबत आहे. चल. बस झाल्या तुमची, बस झाला तुमचा मेलोड्रामा. चला निघा, चला निघा. जातोय. काय माणूस आहे. कुत्रा चावला म्हणून आता विवळत होता. दोन पोरीने हात काय पकडला, माणसाला आता चालत गेला. काय कटकट आहे. बरू दे, गेले नशी कटकट.
तुला सांगतो या आत्याबद्दल मला तुला संशय येतोय. मलाही तसंच वाटतं. काहीतरी गडबड आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. बघच तू अरे मुद्दा नीट बघून जा ना. काय काय जात आहे? चल चल लप. नक्की हाताला काय नाही लागलं. चल चल लप लप लप. स्वाती, वेडे गेले वाटतं. स्वाती, पण आपल्याला पण इथून निघावं लागेल का आता? का ग? तसं नाही ग, आपल्यामुळे त्यांचा अभ्यासही बुडतोय, शिवाय त्यांना त्रास पण होतोय. स्वातीजी, प्रियंकाजी, हो स्वातीजी, हो प्रियंकाजी. हो, हाय काय? कुठं नाही. आता बोललो. मी कानाकडे करा, कानाकडे करा. ते पण आपल्याला काय करायचं? ते त्यांना कसं कळालं पण? कसं कळते मला माहित नाही. तुम्ही काहीतरी शक्कल लाववा, नाहीतर तुमचा खेळ खल्लास. अरे तू काहीतरी सांग म्हणतो. हो, मी काय सांगणार? तुम्ही तुमचं बघा हो. मी निघतो. मी जातो. आयडिया. पण मला जमेल ना ते. तुम्ही दोघं बघायचे. आम्ही मला सांगा, या मुली कुठे इतर राहतात ना? तुम्ही तुमच्या पाय सर. Stop this nonsense! Shut up! हो सर, तुम्हाला आवडलेल्या मुली या या इथेच राहतात सर. मोजकी बांधा आणि घेऊन जावा. अय्यो, आम्हाला बाथरूम घेऊन जायला सांगून सोडता की हो? अचानक फुटल की हो? काय नशीब. अहो सर, तुम्ही ओळखत नाही का? या तुमच्या मुली आहेत, मुली. सावधान! मागच्या हलत दाण काय फोडू काय तुम्हाला? बरं बाई, बोला, आपण कोण? मिसेस अमोल. काय? मिसेस अमोल हो, सर, अहो. लेडीची लग्नाला तुला लाज आहे? अय्यो, हा माझ्या नवऱ्याची मान पकडून सोडता की हो? इथं मोडून येतात काय बघा. दांडगा म्हणतोय मी. सॉरी मिस आपण कोण? हम समीर का लुगाई. जरा आपका कपड़ा तो दिखाइए. नहीं, हमारे यूपी में आप पर को मुखड़ा नहीं दिखावत है. उनके पापा वही तो काम देना. उनके पापा आप पिछले और चीजों को भूल गए का? उनके पापा छोटा पेट मार. वाह समीर, और 4 मुलांचे बाप झाला. अभिनंदन. अहो सर, हात सोडा. अगोदर ऑपरेशन करून टाका. नहीं, मुन्नू के पापा कहते हैं इनको तो पूरे क्रिकेट की टीम बनानी है. एक अलग अच्छी और एक्स्ट्रा तो आप ही इनको समझा देना बा. अरे गुस्सा आहे का? किती म्हणजे वेळा पाण्यात टाकायला? बघ बेटा, अगं लहान वयात गर्भधारणा केल्याने या जगात कितीतरी महिला मृत्युमुखी पाडल्या. पहिल्यांदा मुलं होणं बंद करा. काय अमोल बाबू, आपला काय पराक्रम? म्हणजे आपल्याला मुलं झालं. आम्हाला विचारून सोडा की हो. काय हे इकडे पुस्तकात की पुस्तकात तोंड उपसून बसतात, मग कसं काय होणार की हो? हो, इथं काय ऐकू नका तुम्ही. Stop this!
गल्यात बांधून घेतला काय हो तुमचं कठीण नाव आहे हो पण मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही माझ्या मुलीसारखे उभी दिसता अहो सर ही तुमचीच मुलगी आहे. तुमच्या पाया पडते बघा. वा 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 हे बघा एक सांगतो एका महिन्यात या झाडाला हिरवी पाणी कुठे पाहिजे काय एका महिन्यात कशाला एका दिवसात फुटल की हो आम्ही म्हणते मी बरं मला जायला हवं मी निघतो आता मला सांगा तुम्ही दोघी या मुलांच्या हॉस्टेलमध्ये कशा यांचं बघायला आलो होतो की हो. अभ्यास म्हणते मी. अच्छा, अभ्यास का बरं मला जायला हवं मी निघतो आता मी आता परत काय हे बघा या मुली तुमच्या नजरेत कुठे आढळल्या ताबडतोब मला फोन करायचा ऐकायला वेळ ना मला हो सर आता काय? निघतो मी. काय माणूस आहे ऐकून घ्यायला पण मानत नाही. अरे अमोल अरे ह्या दोघी किती खोटारडे आहेत रे. हो रे. नुके पापा इका कहते यार आइयो ना. अरे देवा अमोल या मुली मला ना थोडा संशयास्पद वाटतंय. त्यांना आता आपण जास्त वेळ चिकटू द्यायचं नाही हं? आपण त्यांना आपल्या तालावर नाचवायचं. आपल्या तारावर नाचवायचं. आणि तुम्ही काय त्यांना तुमच्या तालावर नाचवणार राग म्हणजे तुम्हा दोघांना पण आहे ना त्या दोघींनी प्रेमाच्या जाळ्यात बरोबर अटकवलंय. तुला नेमकं काय म्हणायचंय? मला हेच म्हणायचंय तुम्ही दोघे पण आहे ना त्या दोघींच्या प्रेमाच्या जाळ्यात पुढचे गुरफटून गेलाय. अरे पण राज तू पण जर त्यांना प्रेमाला बाहेर अडकवण्याचा प्रयत्न केला होतास ना मग त्याचं काय झालं. त्याने जे माझ्यासोबत केलं ना ते मी कधीच विसरणार नाही. अरे पण तू इतकी दिवस होता कुठे? ते महत्वाचं नाहीये येणारी वेळ महत्वाची आहे समजलं. तुलाही सांगतोय सावध राहा. हे राज हे राज अरे ऐक ना राज. हे अमोल हा असा का बोलून गेला रे. अरे त्याच्या डोक्यावर परिणाम झाले. सोड. अरे डोक्यावर परिणाम होणारच ना. अरे त्या पोरीने तुला चांगलाच बदलून काढला होता. पण तुला सांगतो संदीप त्या मुली दिसतात ना त्या वाईट नाहीत रे. मनाने खूप चांगल्या आहेत त्या. अरे तुझं म्हणणं पटतंय मला. अरे पण त्या कायद्यासाठी आहे कुठे काय माहित? आईला आता आपल्याला पण त्यांची सवय झाली रे. अरे आम्हाला पण काय कुठे काय बर काय म्हणलो की अम्मा किधर है हमारी फ्री टिकट कितनी 11 बच्चे और 2 एक्स्ट्रा. अरे मला काही जमत नाही काय. मी पुस्तकात तोंड पुसून बसतो काय. असं कुठे म्हटलं मी आता मी तुम्हाला विचारून सोडतो की हो काय आपण पण बनवूया की पुरी क्रिकेटची टीम. तुम्ही मला सांगा तुम्ही या दोघी या हॉस्टेलमध्ये काय करता ते त्या पण- सुद्धा मुलांचा सांग सांग लवकर सांग लवकर पटापट बोल. सांगते बोल 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 लवकर बोल. आम्ही बीएच्या फायनल इयरला नापास झालो काय आणि मग घर सोडून इथे पळून आलो. अरे पण नापास झालं म्हणून कोणी घर सोडून पळून येतं का. आमचे पप्पा कसे ते बघितलंच असेल ना तुम्ही. हे बघितलं हो पण हे आत्या म्हणायचं नाटक कशासाठी मग. कर्तव्य सरांची मर्जी राखण्यासाठी. खरं तर आम्ही युनिव्हर्सिटीचं जमा केलेलं लेटर डुप्लिकेट हे त्यांना समजलं होतं आणि म्हणून मग म्हणून तुम्ही कर्तव्य सरांना धुलवण्यासाठी आत्या बनण्याचं नाटक केलं. हो कारण आणखी काही दिवस इथे राहता यावं म्हणून. पण आता कसलं काय स्वामी
तुम्ही निघावं लागेल आता खबरदार खबरदार आमच्या परवानगीशिवाय या रूमच्या बाहेर पाऊल टाका तर एकीच्या चांगल्या करून हातात येईल. एवढा दम भरायला आम्ही काय तुमच्या लग्नाच्या बायका नाही आहोत. मग कधी करताय काय लग्नाचा विचार? खरं तर आम्हाला पण तुमची सवय झाली पण आता इथे राहणं शक्य नाही. का? का म्हणजे काय आमचे पप्पा केव्हाही इथे येते. एकदा त्यांच्या पुढ्यात खोटं बोलून कशी तरी वेळ मारून गेली पण आता परत त्यांच्या पुढे निभावं लागणं कठीण आहे. समीर अमोल दिवा हे समीर हे अमोल अरे 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 खोटा झाला रे. अरे कसा? इथे कर्तव्य सर पिसळले कुत्र्यासारखे असे भुंकतायत काय रडतायत काय काही कळतच नाही बाबा. अरे ते बघ अरे ते बघ या आत्याच्या वासाने इकडे द्यायला निघाले. काय तुम्ही बघा काय ते दिसतात मी जातो. अरे अमोल मला खूप भीती वाटते रे. तू एवढी का घाबरते? अरे ते कर्तव्य सर मला चालले तर मला पण कुठं चावलं इंजेक्शन घ्यावं लागतील. अरे ग, अरे समीर, अरे अमोल. हो सर सर, हो, सर, आपली आम्हाला- तब्येत कशी आहे सर? अरे नाही ना बरी. अरे हे बघ चाकुतीने काय अवस्था करून ठेवली आहे माझी. आणि त्यात ती प्रियंका आणि स्वाती आम्ही काय केलं माझ्या हृदयाची चोरी करून घरात म्हणता आम्ही काय केलं म्हणून माझ्या नजरेसमोरून चांगल्या पहिल्या. पण सर मला आईला परत आता पण अहो सर आता कसला घोटाळा झालाय? घोटाळा मी नाही केलाय घोटाळा तुम्ही केला असं वाटत नाही तुम्हाला? आम्ही काय केलं? या तुमच्या बायका आहेत ना त्याला विचारा. अरे ग, अहो या यांच्या बायका नाहीये तो. हे मला माहिती आहे. अहो सर, ह्या तुमच्या पळून आलेल्या मुली आहेत. ते तर मी पहिल्या भेटीतच ओळखलंय. काय? मग? आणि ते कसं काय म्हणते मी होय दैया. बस करा तुमची नवटंकी. अरे या बापाला मी फसवताय. पप्पा पप्पा आम्हाला माफ करा. पप्पा खरंच आमचं चुकलंय. पप्पा खरंच असं नाही बघणार. पप्पा माफ करा. अरे ग, अहो ही एवढी मोठी बाई तुमची मुलगी. यात्या नाही आत्याच्या वेशामध्ये स्वाती आहे माझी मुलगी आणि ही प्रियंका. अरे ग, ही आत्या ग. पण पप्पा तुम्हाला कसं समजलं की आम्ही इथे आहोत ते? सांगतो. धोंडीबा हा हा आलो सर. हे बोल काय 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 म्हणते सर? धोंडीबा तू धोंडेवान नाही मी सांगितलं. राज तू अरे का मला बदला घ्यायचा होता. अरे कसला बदला? विसरलात तुम्ही दोघे मिळून जी माझी अवस्था केली होती ती. अरे पण म्हणून तू हे असं वागणार आहेस का? अरे पण राज अरे आपण काहीतरी थांबा. राज हो सर, आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं की ह्या तुमच्या मुली आहेत म्हणून. पण तुम्ही आमचं ऐकताय कुठं? Stop this nonsense. सावधान, सावधान. हेच करता. अरे मी तुमचा परीक्षा घेतली होती. परीक्षा कसली? कसली म्हणजे वर परीक्षा म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. अरे या माझ्या मुली बापापासून पळून जात आहे. अरे वेगवेगळी भाषा बोलून मलाच रडवत आहे. पप्पा अरे हा बाप मला ओरडला तुम्ही तुमचं घर सोडून पळून येत आहे. अरे या बापाने पोट धरून तुम्हाला चालायला शिकवलं. तुमचे बोबडे बोलणे ऐकलंय आणि मला अरे आई विना पोरक्या झालेल्या माझ्या मुली त्यांना तलाकाच्या थोड्याप्रमाणे जपलंय वाढवलंय शिक्षण दिलंय आणि आज मला
बोलतेस ते माझं खरंच आम्हाला माफ करा पप्पा. खरंच माफ करा. काय माफ करा हा? त्या बापाला फसवत तुम्ही. माफ करेन पण एका अटीवर. कोणत्या? स्वाती तू अमोल प्रियंका तू समीरला. मी मी असे तुम्ही जरा वेगळे आहेत पण मनाने खूप चांगले आहेत. ही नजर आहे ना ही बापाची नजर आहे. यांना मी पहिल्यापासून ओळखतोय. तर तुम्ही दोघी या दोघांना आपला जोडीदार जर स्वीकारता असाल तरच मी माफ करेन. त्यासाठी तर ऐका पायावर पडणार आहोत. अहो माझं काय मी आहे ना. तू कुठे निघालायस? तुलाही आमच्या सोबत यायचंय. कुठे म्हणजे? अरे माझ्या गावी. तुला सुद्धा एक सुंदर असं पापड बघितलं मी. खरं म्हणजे काय एकदम खरं. यांच्यासारखं आपलं काय? लवले विदाउट कॉलेज.